नाताळ आणि शासकीय सुट्टी तसंच महापालिका निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून आयोजित केलेली धार्मिक सहल यामुळे गेल्या 15 दिवसात 15 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। या सर्व भाविकांना देवस्थान समितीच्या वतीनं सेवा सुविधा पुरवण्यात आल्या। वर्षाअखेर आणि आल्हाददायक हवा आणि सलग सुट्ट्यांमुळे गेले 8 दिवस कोल्हापूर हाऊसफुल होतं। देवी दर्शन आणि त्याच्या जोडीला पर्यटन अशा दुहेरी हेतूनं देशभरातील हजारो पर्यटक कोल्हापूरला आले होते। दररोज सुमारे 1 लाख भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्याची नोंद आहे। 20 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत सुमारे 15,70,000 भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय। नाताळची सुट्टी आणि महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं अन्य जिल्ह्यातील निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून आयोजित केलेल्या सहली यामुळे कोल्हापुरात पर्यटकांची संख्या वाढली। मात्र सर्व भाविकांना समाधानकारक देवी दर्शन घडल्यानं कोल्हापूरच्या पर्यटन लौकिकात भरच पडली। विशेषतः मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे कोणताही अनुचित प्रकार झाला नाही। गर्दीत हरवलेल्या वृद्ध आणि लहान मुलांसाठी मंदिरातील ध्वनिक्षेपकावरून माहिती दिली जात होती, तर गर्दीच्या दिवसात पितळी उंबऱ्यापासून किंवा कासव चौकातून देवी दर्शनाची व्यवस्था केल्यानं भाविकांना वेगानं दर्शन घेता आलं। एकूणच गेल्या 10 दिवसात कोल्हापूरच्या पर्यटन क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली।